पक्षानं परवानगी दिल्यास नामोनिशाण साफ करू, गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा, तर शिवसेनेचाही गणेश नाईकांवर जोरदार पलटवार. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवड प्रक्रियेला वेग. येत्या 2 ते 3 दिवसात भाजप शिवसेना गट स्थापन करणार, विश्वसनीय सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती. चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न. जोरगेवार भांगडिया यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. चंद्रपूर महापालिकेमध्ये नवी समीकरणं जुळण्याची चिन्ह. प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याबद्दल गिरीश महाजनांना वन विभागाच्या महिलेनं विचारला जाब. गिरीश महाजनांनी व्यक्त केली दिलगिरी. ठाण्यात भाजपच्या गटनेतेपदी मुकेश मुकाशींची निवड. उद्या कोकण आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन गट स्थापणार, तर कोल्हापुरात भाजपच्या गटनेतेपदी मुरलीधर जाधवांची नियुक्ती. कल्याणमधील नगरसेवक बेपत्ता पोस्टर प्रकरणातील ठाकरेंचे उपविभाग प्रमुख रमेश टिकेंचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. पोलिसांच्या दबावामुळे मृत्यू झाल्याचा आरोप. एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणार नाही. कार्यकर्त्याच्या वाट्याला गेलेला आपल्याला सहन होत नाही. जामिनावर सुटलेल्या विकास गोगावलेचं मोठं विधान. आदिवासी शेतकऱ्यांच्या लॉंग मार्चला गिरीश महाजनांची भेट. उद्याच्या बैठकीमध्ये मागण्यांवर तोडगा निघेल, महाजनांना विश्वास. तर लॉंग मार्च मात्र सुरूच राहणार. पन्हाळगडावरील तलावात 3 मजली अनधिकृत मस्जिद उभारल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप. उद्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हिंदुत्ववादी संघटना एकवटणार. आणि प्राईम टाइम बुलेटिनमध्ये पुढच्या तासाभरात आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत. सुरुवातीला बातमी आहे राजकीय वर्तुळातून. राज्यामध्ये रंगावरून सुरू झालेलं राजकारण आता बेरंग होत चाललंय. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. जलील यांनी केलेल्या जहाल वक्तव्यावर तितक्याच तिखट प्रतिक्रिया सत्ताधाऱ्यांनी दिल्यात. त्यामुळे राजकीय वाद स्फोटक वळणावर पोहोचलाय. रंगावरून सुरू झालेलं राजकारण अधिक गडद होतंय. त्यातून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न नेत्यांकडून सुरू आहे. किस बुनियाद के ऊपर आपने नोटिस इशू किए हैं? और मैं एक मर्तबा आप सुन लीजिएगा, हमारी ये जो बच्ची चुनकर आई है शहर, उसके स्टेटमेंट से हम कतई किनारा नहीं कर रहे हैं, बिल्कुल नहीं कर रहे हैं. हम पूरी तरह से पूरी मजबूती के साथ मजलिस इत्तेहाद और मुस्लिमीन एक बार फिर से कहकर जा रहे हैं कि सिर्फ मुमरा की क्या बात कर रहे हैं तुम. आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे. मी त्यांना सांगेन, तुम्ही परत एकदा मूळ भगव्यामध्ये या, तुमचं आम्ही धर्मांतर करू आणि जे आपलं मूळ धर्म आहे हिंदू धर्म त्याच्या तो लवकरात लवकर स्वीकारलं तर अशा पद्धतीने हिरव्या सापांसारखं तडफडायला लागणार नाही. हिंदुस्तान का रंग बदलने की भाषा बंद करो. मुंबई महाराष्ट्र ये छत्रपति शिवाजी महाराज का जो भगवा ध्वज शौर्य का हिंदुस्तान की संस्कृति का प्रतीक है. हाथ लगाने जाओगे हाथ जल जाएंगे. तर किरीट सोमय्या, नितेश राणे हे भाजपचे नेते इम्तियाज जलील आणि सेहर शेखवर घणाघात करत असतानाच दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते गणेश नाईकांनी मात्र वेगळी भूमिका घेतली. माझ्या आयुष्यामध्ये शिवसेनेत असताना सुद्धा हिंदू, मुसलमान, बुद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्माने जतन केला. म्हणून गणेश नाईक ज्यांना राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं असेल ना, त्यांनी अशा प्रकारच्या स्वतःच्या स्वार्थाकरता भिंती नाही टाकायची. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जर जुनी वक्तव्य पाहिली, त्यांनीही सांगितलेलं आहे की हिरवा रंग म्हणजे कोणाच्या मालकीचा, कोणाच्या बापाचा नाही. हिरव्या रंगावर कोणाची मालकी नाही. एखाद दुसरा कोणतरी म्हणतो हिरवा करू, एखाद दुसरा भगवा म्हणतो. म्हणून कुठलाही रंग कोणाच्या बापाचा नाहीये. सर्व रंग आहेत ते निसर्गाचे आहेत. हिरवा निसर्गाचा आहे, भगवा निसर्गाचा आहे, निळा निसर्गाचा आहे, पांढरा निसर्गाचा आहे. सगळे रंग निसर्गाचे आहेत आणि मुख्य म्हणजे सूर्य सगळ्यात मोठा आहे.
दरम्यान महापालिका निवडणुकीदरम्यान राज्याचे वनमंत्री गणेश नाईकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. पालिका निवडणुकीच्या निकालानंतर गणेश नाईक आणि शिवसेनेतला हा वाद शमला असं वाटत असतानाच पुन्हा एकदा या वादाचा भडका उडालाय. पालिका निवडणुकीमध्ये ठाणे आणि कल्याणमध्ये भाजप शिवसेनेनं युती केली होती, पण त्यावरून गणेश नाईकांनी एक प्रकारे नाराजीच व्यक्त केली. म्हणजे किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना ते ह्यांचे नामनिशाण साफ करून टाकावं हे मी आजपर्यंत बोलतो. पण काय आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणून आम्ही ते आदेश मानतो. काय बोललो आम्ही आदेश मानतो. मनाला नाही न पटताना हे कार्यकर्त्यांनी सण केलेले पक्षाकरता पक्षाच्या नेतृत्वाच्या आदेशाकरता असं माझं मत आहे. आणि ते आता हे मी बोलतो याचं ट्रान्सलेशन हिंदी इंग्लिश मध्ये सगळीकडे होऊन जातं. ठाण्याला कल्याणला इव्हन उल्हासनगरला सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची परवड झाली आणि हे माझ्यासारख्याने कोण बोलणार आहे. आणि मला जाणवते की ठाण्यातला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा खुश नाही, कल्याणमधला कार्यकर्ता खुश नाही, उल्हासनगरला मध्ये कार्यकर्ता खुश नाही. नवी कार्यकर्त्यांना गॅरंटी होती की निगोशिएशन आम्ही युद्धात जिंकलो आणि तात हारलो, कधी असं होतच नाही. गणेश नाईक जे काही सातत्याने बोलतायत, डायरेक्ट नाव घेणं त्यांना कदाचित अवघड जात असेल, परंतु एक निश्चित सांगतो, वारंवार चॅलेंज करायचा जर प्रयत्न केला तर आम्ही पण शांत बसणार नाही, एवढं त्याने ध्यानात घ्यावं. गणेश नाईक खबरदार. इथून पुढे एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल एक शब्द जरी बोललात ना, उरल्या सुरल्या अब्रूचे धिंडवडे निघतील तुमचे. अरे तुम्ही काय आमचं नामोनिशान साफ करणार? त्यापेक्षा आधी स्वतःचं चारित्र्य साफ करा. आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नामोनिशान साफ करणारा माईकालाल अजून जन्माला यायचा आहे. गणेश नाईक अवकातीत राहा. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनं या वादात तेल ओतण्याचा प्रयत्न केला. मी गणेश नाईकांच्या भूमिकेशी सहमत आहे. गणेश नाईक गेल्या सातत्यानं काही दिवस या विषयावरती भूमिका मांडतायत आणि ती भूमिका अमान्य करतात.